एक मोठी बातमी आपल्या समोर येते. अशोक खराच्या जीवाला धोका. सुनावणी दरम्यान सरकारी वकिलांचा खळबळजनक दावा. महिलांचे लैंगिक शोषण, फसवणूक आणि जादूटोणा अशा गंभीर गुन्ह्यांचा आरोप असलेला बंधू अशोक खरात याला आज 6व्या गुन्ह्याची पोलीस कोठडी संपल्यानंतर नाशिक न्यायालयात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर करण्यात आलं. या सुनावणी दरम्यान सरकारी वकिलांनी अशोक खरातला न्यायालयीन कोठडीत जीविताचा धोका असल्याचं सांगत तातडीनं पुढील तपासासाठी ताबा मिळण्याची मागणी केली. 6व्या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी देण्यात आलेली 3 दिवसांची पोलीस कोठडी आज संपली. सरकारी पक्षाने न्यायालयात खराची पोलीस कोठडीचे हक्क राखून त्याला न्यायालयीन कोठडी देण्याची विनंती केली. मात्र याच वेळी सरकारी वकिलांनी महत्त्वाचा मुद्दा मांडला की खरातला न्यायालयीन कोठडीमध्ये ठेवणे धोक्याचं ठरू शकतं. सुरक्षेच्या कारणास्तव आणि तपासातील सातत्य राखण्यासाठी त्याला आजच पुढील गुन्ह्यासाठी ताब्यात मिळावं अशी विनंती करण्यात आली. न्यायालयाने अशोक खरातला 6व्या गुन्ह्यात 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. परंतु त्याच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यांची मालिका मोठी असल्याने विशेष तपास पथक आजच त्याला 7व्या गुन्ह्यासाठी न्यायालयीन कोठडीतून पुन्हा आपल्या ताब्यात घेणार आहे. यासाठी तपास यंत्रणेने न्यायालयात रितसर अर्ज सादर केला आहे. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, नाशिक.